वेगळंच पाव आहे तो. काय करू तुला सांग बनवते वडापाव जेवण सांग घरातलं वडापाव मॅगी. बाबा बघ बर बाबा बाबा काय चना मटकी भात चपाती कसे खातायत तसं जेव बर. त्या एफसीला तर असले 100-150 रुपयाला भेटते तर ही टॅग लावते आणि 999 आणि 1200 आणि 1500 करते आणि ऑफर लावते नको उगच. हा हे किती टोटल 200 गुलाबजामुन. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहेत तुम्ही सगळे? सो आता मी मस्त जरा पप्पा सोबत जाणार आहे शॉपिंगला. दिवाळीची कपडे घेतले नाहीत, तुम्हाला तर माहिती आहे. जसं तुम्ही जुना ब्लॉग माझा बघितला छान पुण्याचा, मी तिकडून येताना कपडे काय व्यवस्थित भेटले नाही. जोडीला पण गेलो होतो, पण आता बघूयात इथं लोकल स्टोअर मध्ये जर चांगले कपडे भेटले तर बघूयात, नसेल तर मग बघू ऑनलाईन मागू, नाही तर मग काय एवढं काय नाहीये. सो आता सध्या मी चाललोय पप्पा सोबत आणि इथं चालू आहे गोंधळ. सो चालू करूयात आजचा ब्लॉग. तू जेवते तू पण जेवते जेवायचं का? होय बुतीन जेवते का? काय करू तुला सांग बनवते वडापाव जेवण सांग घरातलं वडापाव मॅगी. बाबा बघ बर बाबा बाबा काय चना मटकी भात चपाती कसे खातायत तसं जेव बर. बाहेरून आणू काय खायला? जेवण कर. खाली बघून खा. ही नेल्स आहेत. वाव, कधी आणली तू? हा अहो बघू तर दे. A few moments later. आणायचे का मग पाव? काय कपडे पण घेऊन येऊ, पाव पण घेऊन येऊ, भाजी पण घेऊन येऊ. चला. पाव कसे आहेत माहिती का? छोटे छोटे. का बर? ते कसले छोटे साईजचे मिळतात ना, तसले मोठे मोठे पाव ऑर्डर लागते पाव. हे अंशू 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 पाव खायचे? भाजी पावभाजी? हा आमची मम्मी पधारलेली आहे आपले कपडे बिपडे घेऊन. काय काय एडिटिंग बिडिटिंग दिवस गेला बाबा. आता बघू, आता पप्पा सोबत चाललोय बाहेर. कपडे पे निकू, कपडीला निकू. काय केलं मग? तू ये बाहेर ये, चल बाहेर ये, चल बाहेर ये, तिकडे इकडे चल, चल बाहेर ये, चल ये 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 तसं करायचं ना. चल मम्मी रागवल चल चल जॅक चल ये 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 गुड बॉय ना तू. चल ये ये चल व्हेरी गुड. चल आईज पाव घ्यायला आलोय. काय आलं? किती घ्यायची? 1 2 3 किती घ्यायची? बस आले किती? 2. स्वीट पण आहेत काय? साधे आहेत ना पाव? कसं आहे? 3 घ्यायची. 3 वेगळंच पाव आहे तो. होय पप्पा, वेगळंच पाव आहे. कलर फ्रेश आहे ना पाव? हा फ्रेश आहे जी. हे अंडा पफ आहे का? अंडा पफ आहे ना. अंडा पफ लय दिवस झाला खाल्लं नाही. अंडा पफ 2 द्या, 2 खाऊ. आहो नाही का? नाही खात. 2 दे 2 अंडा पफ. आहो ग बस. आहो नाही खाऊ. लय दिवस झालं खाल्लो नाही. हो ना, परभणीला खायचो आपण अंडा पफ. इथं पुण्याला तर पप्पा अंडा पफ माहित पण नाही लोकांना. व्हेज पफच पफ आहे म्हणलं की व्हेज पफ देते. हा काही अंडा पफ आला. फ्रेश आहे ना पफ? फ्रेश. ठीक आहे. छान आहे ना.
नाही पप्पा नाही चांगले. त्या एफसीला तर असले 100-150 रुपयाला भेटते. तर ही टॅग लावते आणि 999 आणि 1200 आणि 1500 करते आणि ऑफर लावते. नको उगाच. चला दुसरीकडे बघू. पॅन्ट बघा मी तुम्हाला नीलू मी आलतो कॉटन किंग पाशी इकडं. कपडे घेता का म्हणजे? हा त्यानं बऱ्याच दुकानामध्ये फिरला पण त्यानं मला नको पसंत पडायला गेल्यात मला. जुडिओ मध्ये का? हा ठीक आहे जोडवला. बर ठीक आहे जातो तिकडं. मग पेट्रोल भरून घेऊ. 500च करा. एकदा टाकले की पुन्हा झंझट नाही. 500च करा. आपण आलो इथं झुडिओला. आता ऑफलाईन मध्ये तर काही कपडे भेटले नाही. बघू आता झुडिओ मध्ये जर भेटला तर बरं आहे. काय तर मग काय हे ऑलरेडी आहे फायनल जॅकेट. आवडलाय बघा ब्लॅक वाला. दुसरं तर काही कपडे चांगले नाहीत. पण हे डबल एक्सेल आहे म्हणजे लूज व्हायला शोल्डर. लूज व्हायला लागलंय. हा मग एक्सेल बघू का? ठेवल्यानंतर हा बघा की. हा मग एक्सेल मध्ये बघतो. हे नको. हे लूज व्हायला शोल्डर. नाही नको. हे 2 बस झाले. एक शर्ट आणि एक पॅन्ट बस झालं. नको बाकीचं. फायनली काही शॉपिंग झालेली आहे. घरी आलोय गाईज. फायनली घर पे आ गया. ये क्या बना रे? गुलाब जामुन. अरे काय? अरे वा मंडळी, इथं आमची दीदी आणि आमची माते सीता गुलाबजामुन बनवत आहेत. कशी लोक द्यायली. माते सीता नाही बाबा. मग आता दर घरामध्ये आपली माता सीताच असते. मग कोण आहे? मंजुली का? इकडे तो हे खा. पावभाजी खा. कुठे चालले तो? आमची भूत येते बघ. चल हात पकडून चल. ती कशी केली अंशू रांगोळी? तो मग कोण केले? सगळ्या गाड्या घेतल्या. चल मदत. तू आपल्याला काय करायचं? काय करायचं तुला? कुठं जायचं बाहेर? भोर होड्या रात्री. हा चॉकी बिक्की सकाळी दुकान ओपन झाल्यावर. अयो अंशू भूत. अयो भूत येत आहे. अयो बाबा मी चाललो. चल. अयो अयो अंशू लवकर जमत नाही तर भूत येतं बघ अंधारात लवकर. हा आलं बघ आलं बघ आलं बघ आलं बघ. काय करायली तो? हा दाखव. हा हे किती आहे टोटल? 200 गुलाबजामुन. दादाच्या हाईटचा फायदा घेत जावा. असंच चॉकलेट म्हणत. घे बाबा कडवर. हा आंबा का पेरू तुला जी आवडती ती घे. ती खराब आहे. ती खराब आहे. लय दिवसाच आहे. ती फेकून टाकू. ती अरे खराब आहे. ती वास याद बघा. नको चल तूच फेक. तुझ्या हातानं फेक ती. अगं नवीन घेऊ. तुझ्या हातानं फेक ना. तुला द्यायची नसली असते तर लपवलं असतो की मी. बर मी ती चॉकी खातो इमलीच. तुम्हाला कोणतं पाहिजे? अंशूला नको. तुला खायचंय? हा जाऊ दे. मी माझं खातो. जाऊ दे. मी माझं खातो. मला काय करायचंय? हा
का तू नको म्हणालीस ना? किती छोट चॉकलेट आहे. घे करे घे घे करायला अंशू तू? हा बॉम्ब लावायचे. काय लावली? बॉम्ब बॉम्ब लावली मम्मीच्या मालेला. काय लावलं मला तू? पुसलं बरं हात नाही लावत. राहू दे बा, राहू दे. थँक्यू बेटा. थँक्यू बाळा. थँक्यू बाळा. वेस्ट केलीस सगळं बॉम्ब तुझं. माझी बा लय गोड आहे माझी पिल्लू. झोपाय. झोपू? त्रास देत नाही ना मला तू? झोपू ना मी? त्रास देत नाही ना मला तू? काय झालं? काय सोडून ये. जा ना तू बाळा. बर चल लय लवकर जा बरं का, नाही तर होतील माग पळत पळत. चला चला मी येतो की सोबत तुमच्या. चला गुड नाईट. बाय. जा भूतील बघ लवकर माग. लाईट बंद करावली मी. ओके सो फायनली गाईज आलोय आता रूमवर. मस्त जेवण झालंय, मस्त पावभाजी खाल्लेली आहे आणि पप्पासोबत मस्त शॉपिंग केलोय. कपडे तर काय भेटले नाही ऑफलाईनमध्ये, जोडोला जाऊन भेटले. जे धाराशिवचे आहेत मला एकदा तुम्ही सांगा बरं की धाराशिवमध्ये चांगले कपडे कुठे भेटतात. मेनली आहेत भरपूर शॉप, पण जेव्हा पण मी कुठं शॉपच्या बाहेर बघतो तर 3 शर्ट घ्या, 3 पॅन्टी घ्या, 2400 रुपयाला 3 घ्या. म्हणजे ते आणि गेलं तरी क्वालिटी व्यवस्थित नाही. म्हणजे आता मी पुण्यात आहे, पुण्यामध्ये तेच कपडे 300-400ला भेटतात आणि 2400 आणि 300 मध्ये असं लोकांना ऑफरमध्ये दाखवतात की 3 घ्या 5 घ्या. असं कुठं आहे का एकदम प्रोफेशनल की बाबा हाय काहीतरी कुठं जॅकेट्स, फ्लॅनल जॅकेट्स, कुठं तर मस्त कार्गो बिर्गो. कारण आता हाईत तर मला वाटतंय फक्त जुडिओच असं आलंय की तिथं व्यवस्थित कपडे भेटतात. आणि ऑफलाईनमध्ये तर एकदम लोकल जे एकदम असे कुठं तर वयस्कर लोक आहे त्यांच्यासाठीच कुठं तर कपडे असे दिसतात. आणि दिसलेच कपडे तर इतके हँकी पँकी दिसतात. कुठं तर जॅकेटवर वाघच दिसतंय, कोणतं तर माकड, कुठं तलवारीन, कुठं ते तसलं नाही. एकदम असं एकदम छान सोबत असे कपडे जरा हँकी पँकी असे जर कुठं भेटत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा तसे शॉप्स. ओके सो आजचा व्लॉग आपण आता एंड करूयात. आजचा व्लॉग जर हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके भेटूयात आपण पुढच्या व्लॉगला. बाय.